रामकृष्ण हरी. माऊली सांगतात की वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. आपल्याला माहीत आहे वेदामध्ये धर्म ईश्वर यांचं ज्ञान भेटतं. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अर्थवेद उपनिषद एकूण 108 आहेत. न्याय वैशेषिक सांख्ययोग पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी 6 माऊली शास्त्र सांगतायत. मग ह्या वेदशास्त्रात आणि श्रुतीत यांच्या आधारभूत वचनात काय सांगितलेलं आहे, तर जीवनाचं एकच सार आहे की तुम्ही नारायण नारायण हा मंत्र जपा. मग तुकाराम महाराज काय म्हणतात की वेदासारखा एवढा बलाढ्य विस्तृत ग्रंथ, कठीण ग्रंथ जर आपल्याला हे सांगत असेल, त्यासाठी तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे. वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाला शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. आणि मग माऊली सांगतात, जप तप कर्म हरिविन धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय. मग या कलियुगामध्ये 2 गट पडलेले आहेत. एक म्हणतो देव आहे, दुसरा म्हणतो देव धर्म सब कुछ झूठ आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं कलियुग हे एक पर्व आहे. प्रत्येकाला इथं गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे, हे सगळं जगच माझ्यामुळं चाललेलं आहे. अशा खोट्या आशेमध्ये कल्पनेमध्ये माणूस जगतोय. आणि दुसरे काही लोक काय करतायत, जप तप यज्ञ सगळं करतायत. कर्माचा उद्देश जर हरिप्राप्ती नसून ऐहिक कल्याण व्हावे असा असतो. तसेच काही लोक भागवत सांगतायत, पुराण सांगतायत. या सर्व घटकांचा एकच निष्कर्ष निघतो की भगवंताविषयी प्रेम नसेल तर तुम्ही कितीही प्रवचन करा, जप करा, तप करा, यज्ञ करा, कुठल्याही ग्रंथाचं पारायण करा, ही सगळी धार्मिक कार्य, हे सगळं यासाठी केलेलं श्रम हे सगळं व्यर्थ आहे असं माऊली सांगतात. मग तुकाराम महाराजांनी पण हे सांगितलेलं आहे की हरिप्रेम नसताना जी धार्मिक कर्म माणूस करत राहतो त्या धार्मिक कार्याला काही एक अर्थ नाही असं तुकाराम महाराज सुद्धा वेळोवेळी सांगतात, पदोपदी सांगतात. पण आपण मात्र याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करतो. लटिके ते ज्ञान, लटिके ते ध्यान, जरी हरी कीर्तन प्रिय नाही, लटिकेची केले वेद पारायण, जरी नाही स्पुंदन प्रेम कथे, लटिके ते तप, लटिका तो जप, आळस निद्रा झोप कथा काळी. हरिप्रेमाविषयी भरपूर धार्मिक ग्रंथ आहेत. अगदी डोंगरच्या डोंगर उभे राहिलेले आहेत ग्रंथांचे, पण समाधान भेटत नाही. विषय वृत्तीपासून निवृत्ती साधली की एकाग्रतेने नामाची पुनरावृत्ती होत असते. नाम पुनरावृत्तीने हृदयामध्ये हरिप्रेम अगदी साठून राहतं, चढत्या श्रेणीनं वाढत 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 जातं. आणि हरिप्रेमानं कार्य केलं तर समाधानाची गंगा हृदयामध्ये अखंड वाहते. आणि हीच भावना माऊली सांगतात, हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. माऊली सांगतात की भक्ती देवाची कशी असावी. ज्यावेळेला तो भुंगा जातो आणि मद पिण्यासाठी जातो त्यावेळेला त्याला कशाचंही भान राहत नाही आणि तो त्याच्यामध्ये गुंतून राहतो. तसं हरीसाठी
हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हा शब्द प्रथम आपल्या हृदयामध्ये एक रूप आपण त्याची झालो. आपल्या आत्म्यामध्येच आपल्यामध्येच हा हरी दडलेला आहे. आणि तो जर हरी जागृत झाला तरच आपण जे जे कीर्तन प्रवचन भजन करतो त्याच्यामध्ये माऊली म्हणतात तुम्हाला ते सगळं पावेल भेटेल. अन्यथा हे सगळं थोतांड आहे. हा सगळा व्यर्थ खर्च आहे, व्यर्थ मायेचा बाजार आहे. इथं तुम्हाला कधीही परमेश्वर भेटणार नाही. तुम्हाला फक्त समाधान भेटेल की मी देवासाठी हे केलं, मी देवासाठी ते केलं. पण तुम्हाला प्रत्यक्ष भगवंत कधीही साथ देणार नाही. रामकृष्ण हरी.